श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अरे बाळा, माझंच नशीब खराब असं म्हणतोस? एकदा आमचं ऐक, तुला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. कधी तुम्हाला वाटत असेल की स्वामी जे काही घडतं ते माझ्या हातात का नाही? तुम्ही देखील स्वामी समर्थांना मानत असाल, तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. आणि स्वामींचा हा संदेश इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका. हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच मिळेल. जीवन कसं चालू आहे, काय घडत आहे यावर आपला काहीच कंट्रोल नाही असं तुम्हाला वाटतं. पण आज आम्हाला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. मनाची एक गोष्ट कधी लक्षात घेतली आहे का तुम्ही? जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य जास्त कठीण न करता स्वतःला समाधानी समजून सोडून देता, तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुम्ही म्हणता, स्वामी माझं नशीब खराब आहे. खरंय, कधी कधी नशीब खूप चुकतं, पण तुम्ही तुमच्या नशिबाला बदलू शकता का? तर याचं उत्तर आहे हो, तुम्ही ते नक्कीच करू शकता. तुम्ही तुमचे नशीब तुम्हीच बदलू शकता. तुमच्यात एक अशी अप्रतिम शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाराला मागे टाकून प्रकाशाकडे नेऊ शकते. एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ते केवळ तुमचं नशीब नाही, तो तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या श्रद्धेची कसोटी आहे. स्वामी सांगतात, जेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा त्याला स्वीकारा. त्यात एक संदेश दडलेला असतो. खूप वेळा आपले कष्ट, आपली धडपड बघून असं वाटतं की आपण काही साध्य करत नाही आहोत. पण येणारी ही संकटे केवळ तुम्हाला परिस्थितीवर मात करणं शिकवतात. तुम्हाला अशाच परिस्थितीतून एक नवा मार्ग मिळतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. संघर्ष न करता काही मिळवता येत नाही. पण जो संघर्ष करण्यासाठी धैर्य ठेवतो, जो हार न मानता पुन्हा उभा राहतो, त्याचं नशीब नक्कीच बदलतं. तुम्ही इथे या विश्वात कुठल्या तरी कारणामुळे आले आहात. काहीही असो, तुमचं अस्तित्व काहीतरी मोठं आणि अद्भुत आहे. तुम्ही जगताना असं जगा की प्रत्येक क्षणात जणू स्वामी तुमच्या सोबतच आहेत, तुमचं मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही खूप मोठं काही साध्य करू शकता. तुम्ही काहीही साध्य करू शकता, पण फक्त तुमची इच्छा असेल तरच. स्वामींचा संदेश ऐकताना मनावर विश्वास ठेवायला शिका. तुम्हाला जर असं वाटत असेल की आता आयुष्यात काहीच उरलं नाही, तर ते मुळीच खरं नाही. अंधाराच्या वाटेवर नवा प्रकाश शोधा. संकटामध्ये तुम्हाला नवी पहाट गवसणार आहे. तुमची खरी ताकद ओळखायला शिका. तुम्ही म्हणता, स्वामी मला काहीच समजत नाही, माझं कसं होईल? मी तुम्हाला सांगतो, हीच तर ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्ही स्वतःला संपूर्णपणे स्वामींच्या अधीन केलं पाहिजे. तुमचं मन स्थिर ठेवा, तुमचा आत्मविश्वास मजबूत ठेवा आणि मग बघा स्वामी तुम्हाला कसा मार्ग दाखवतील ते. जीवन एक सुंदर यात्रा आहे. जेव्हा तुम्ही तुमचं मन शांत ठेवून त्याच्या प्रत्येक वळणावर प्रेम करता, तेव्हा तुमचं नशीब तुम्ही बदलू शकता. पण ते साकारण्यासाठी तुम्ही किती कटिबद्ध आहात हे महत्त्वाचं आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा तुमचा विश्वास कमी होईल तेव्हा स्वामींचं नाव मनात ठेवा. जीवनातील नवं पर्व उघडण्यासाठी फक्त त्यात श्रद्धेची गरज आहे. भक्तांनो, तुमचं नशीब तुमच्याच हातात आहे. तुम्ही ते घडवत असता. तुमची श्रद्धा तुमच्या आयुष्याला आकार देत असते. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुमच्यापासून, तुमच्या विश्वासापासून निर्माण होतं. आणि जर तुम्ही विश्वास ठेवला तर सर्व काही चांगलंच होणार आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.